आता केंद्र सरकारने असा निर्णय घेतला आहे असं का बोललं जातं आहे तर महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये 2025च्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली होती. ऑगस्ट, जुलै आणि जून महिन्यातसुद्धा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं विविध भागांमध्ये तडाखा दिलेला होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांवरती एक नैसर्गिक आपत्ती निर्माण झालेली होती. या संदर्भातच 26 नोव्हेंबर 2025 रोजी राज्य सरकारने केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवलेला होता मदतीचा, की या संदर्भात शेतकऱ्यांना तातडीनं मदत द्यावी. त्यासोबतच एक प्रस्ताव असाही पाठवला गेल्याचं बोललं जातं आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांचं कर्ज जे आहे त्याचं पुनर्गठन करण्यात यावं या संदर्भात सुद्धा एक प्रस्ताव पाठवण्यात आलेला होता असंही या बातम्यांमध्ये सांगितलं जातं आहे. आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं सुद्धा बोललं जातं आहे. परंतु या संदर्भातलं आपण वारंवार बोलतोय की अधिकृत अपडेट हे समोर आलेलं नाही. यामध्ये सांगितलं जातं आहे की पहिल्या वर्षी जे काही व्याजदर आहे ते सवलत दरात उपलब्ध करून दिलं जाणार आहे. दुसऱ्या वर्षी सामान्य व्याजदरानं ते जे काही कर्ज पुनर्गठित केलं असेल त्यावरती उपलब्ध ते करून दिलं जाईल अशा पद्धतीची माहिती समोर येते. परंतु याबद्दलचा अधिकृत निर्णय हा अद्यापही समोर आलेला नाही आहे.